Hello students, in today's video we continue the part in previous video, that is the theorem on equal ratio. In previous videos we see some example based on theorem on equal ratio. In today's video we start practice set 4.4, but before starting practice set 4.4 we must take one example in solve example. Okay, बिफोर स्टार्टिंग प्रॅक्टिस सेट 4.4 स्टार्ट करण्याआधी आपण सॉल्व एक्झाम्पलमधलं एक एक्झाम्पल घेणार आहे जे थेरम ऑन इक्वल रेशो याच्यावरती बेस आहे. सॉल्व 14x² - 6x + 8 अपॉन 10x² + 4x + 7 7x - 3 अपॉन 5x + 2. आता ही 4 एक्झाम्पल आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल मीन्स सॉल्व म्हणजे काय रे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 पण ह्या टाईपचा क्वेश्चन बघितलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. पण तिथं आपण ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व केले आणि इथं आपण आता थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करणार आहोत. आता मुलांनो नीट लक्षात घ्यायचं, दोन्हीकडं पण अशा टाईपचे एक्झाम्पल आहेत. आता दोन्हीतलं कोणत्या टाईपनी हे सॉल्व करायचं हे कसं लक्षात ठेवायचं बघा. ऑपरेशन ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करण्यापेक्षा हे थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करणं सोपं आहे. का तर ऑपरेशनचा यूज करायचा म्हणलं तर आपल्याला इथं आधी काय करावे लागते, ॲडजस्टमेंट करावी लागते. येणार हे एक्झाम्पल आपल्याला, पण ॲडजस्टमेंट तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झाम्पलचे ॲडजस्टमेंट लक्षात ठेवणार. म्हणून ह्या जर 4 पॉलिनॉमियल्स असतील तर आपण काय करायचं, थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करायचं. आणि 2 टर्म्स प्लस आणि मायनसच्या फॉर्ममध्ये जर न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला गिवन असतील आहेत तशी एक्झाम्पल बघा, तर आपण मात्र तिथं ऑपरेशन ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करायचं. तिथलं एक एक्झाम्पल आपलं राहिलेलं आहे. मी तुम्हाला म्हणलं आपण नेक्स्ट पार्ट स्टडी केल्यानंतर त्याचा बेस घेऊन सॉल्व करणार आहोत, बघणार आहोत ते एक्झाम्पल आपण. आणि त्यातली पण जी अशी 4 पॉलिनॉमियल्सची एक्झाम्पल आहेत ती तुम्ही थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करू शकता. कुणासाठी हे सोपं आहे, जिथं अशी 4 पॉलिनॉमियल्स आहेत अशी. आता गिवन पॉलिनॉमियल ऑब्झर्व करा, दोन्ही 4ही करा. काय दिसत आहेत रे, फर्स्ट रेशोचा आणि सेकंड रेशोचं काहीतरी रिलेशन आहे. आता फर्स्ट रेशोमधल्या 2 टर्म्स ऑब्झर्व करा, 7x - 3 आणि इथं काय आहे 14x² - 6 आहे. म्हणजे ह्या जर रेशोला 2ने मल्टिप्लाय केलं 2xनी तर आपल्याला काय मिळणार रे, 14x² - 6x. आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. म्हणजे त्या ऑपरेशन्सचा किंवा थेरम ऑन इक्वल रेशोचा, तिकडं असतील तर ऑपरेशन, इथं थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून जेणेकरून मोस्ट ऑफ द टर्म्स कॅन्सल झाल्या पाहिजेत आणि आपले हे जे 4 इक्वेशन्स दिलेत ते सिम्पल फॉर्मॅटमध्ये आले पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. बघा, फर्स्ट थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करण्याआधी लेट इज इक्वल टू के. प्रत्येक वेळेस आपल्याला हे दोन्ही रेशो लिहिणं शक्य नाही, म्हणून इज इक्वल टू के. आता मल्टिप्लाइंग बिफोर अप्लाइंग थेरम ऑन इक्वल रेशो. काय असतो रे मुलांना थेरम ऑन इक्वल रेशो, ॲडिशन ऑफ न्यूमरेटर अपॉन ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणून मल्टिप्लाइंग सेकंड रेशो बाय -2x अपॉन -2x. आता -2xने का केलं हे तुम्हाला पुढे समजेल. +2ने केलं असतं तर टर्म कॅन्सल होण्याच्या ऐवजी वाढल्या असत्या. इज इक्वल टू के. हा रेशो ॲज इट इज -14x² -6 +6 -10x²
मायनस 4x इज इक्वल टू के. आता बघा, यूजिंग थेरम ऑन इक्वल रेशो, थेरम ऑन इक्वल रेशो. तर बघा, थेरम ऑन इक्वल रेशो म्हणजे काय? ॲडिशन ऑफ न्यूमरेटर अपॉन ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर. 14x² मायनस 6x प्लस 8 अपॉन 10x² प्लस 4x प्लस 7 मायनस 14x² प्लस 6x अपॉन मायनस 10x² मायनस 4x इज इक्वल टू के. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर आणि ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर. आता तुम्हाला समजेल आपण इथं -2ने का केलं. जर +2xने केलं असतं तर 14 + 14 ॲड झालं असतं आपलं. उलट हे पुन्हा -6 -12 झालं असतं. आपल्याला टर्म्स कॅन्सल करण्यासाठीच आपण काय केलेलं आहे, मायनसने मल्टिप्लाय केले. बघा, थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून हे एक्झाम्पल किती सोपं आहे. मग आता काय राहिलं, 8/7 इज इक्वल टू के. बट दिस इज नॉट अवर सोल्युशन बिकॉज वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वी ऑब्टेन हेअर द व्हॅल्यू ऑफ के. पण आता वी नो दिस रेशो अँड दिस रेशो इज इक्वल टू के. वी चूज वन ऑफ द रेशो इन दिस 2 रेशोज. कोणतं चूज करूयात? हे चूज करूयात जे छोटं आहे ते. म्हणून देअरफॉर बट 7x minus 3 upon 8/7. के ची व्हॅल्यू 8/7 पुट केली. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, 40x प्लस 16 49x मायनस 21. रिअरेंज करूयात टर्म्स. 16 this minus 21 plus 21 49x minus 40x. आता 16 plus 21 37. 49 minus 40 9x. Therefore x is equal to 37/9 is the solution of given इक्वेशन. आहे का नाही बघा. थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून जर 4 पॉलिनॉमियल्स असतील तर ते सॉल्व करणं इझी जाईल ॲडजस्टमेंट लक्षात ठेवण्यापेक्षा. आता हे ऑपरेशन ऑन इक्वल रेशोचा यूज करून पण सॉल्व करता येईल, पण ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच धडपडी कराव्या लागतील. आधी अल्टरनेंडो करावा लागेल, त्याच्यानंतर बघावं लागेल कशाने मल्टिप्लाय करायचं. हे करण्यापेक्षा थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करणं सोपं जाईल. देन वी स्टार्ट practice set 4.4. प्रॅक्टिस सेट 4.4 ह्यामधले सगळे प्रॅक्टिस सेट खूप मोठे मोठे. बघा, क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक्स ऑफ द फॉलोइंग. आपण सॉल्व केले बघा, सेम असं एक्झाम्पल. फर्स्ट वन, बघा आता सॉल्व करूयात. आता मी तुम्हाला मगाशी सांगितले, फर्स्ट ह्या रेशोला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3ने. ह्या रेशोला 5ने. मग यूजिंग थेरम ऑन इक्वल रेशो. आता त्यापेक्षा आपण काय करूयात, 3 × एक्सची व्हॅल्यू पुटअप करूयात. 5 × 3 सोप्या मेथडने. आपल्या एवढी काही जास्त झंझट करायची गरज नाही आहे. किती आलं? 36. आता इकडं 7 × 7
9 into 3 22 आहे ना सोपं. बघा 1 मार्कला असतं. सेकंड वन a/3 इज इक्वल टू b/4 c/7 इज इक्वल टू a - 2b + 3c. आणि सेकंड रेशो विचारला आहे अपॉन बघा एची व्हॅल्यू काय आहे 3. 2 × 4 8 3 × 7 21 3 - 8 - 5 -5 21 - 5 16. त्याला आन्सर पुन्हा एकदा करा बघा तुम्ही. 21 + 3 24 24 - 8 16. आता इथं बघा वरती जसं आहे तसा इक्वेशन तयार करायचं आहे ह्याने. 6 - 8 + 14. आता आपल्याला माहिती आहे एची व्हॅल्यू किती आहे 3, बीची किती आहे 4 आणि सीची 7. आता मायनस प्लस 3 इंटू आता डायरेक्ट लिहूयात. नीट लक्ष द्या. 6चं कसं करता येईल आपल्याला. एची व्हॅल्यू 3 आहे a × 2. बीची व्हॅल्यू किती आहे 4. किती राहिले 2. सीची व्हॅल्यू 7 × 2. 7 म्हणजेच काय सी. म्हणजेच आपलं सोल्युशन 2a - 2b + 2c. बघा आता 2 × a 3 6 2 × b 4 8 2 × c 7 14. Then question number 2 5m - n 3m + 4n. Then find the values of following. आता हे एक्झाम्पल बघा. ऑपरेशन ऑन इक्वल रेशोचा यूज करून सोपं आहे सॉल्व करायला. थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करूनही सॉल्व करता येईल. पण आता हे तुमच्यासाठी असणार आहे. मी एकाच मेथडनी सॉल्व करून दाखवणार. ऑपरेशन ऑन इक्वल रेशो तुमच्यासाठी हे हिंट चॅलेंजिंग की तुम्ही हे मला थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करून दाखवायचं आहे. मग आता -3n हे 4n and these 5 - 3 2n 5n m/n इज इक्वल टू 5/2. हे n इकडं डिवाइडला आणला, हा 2 इकडं डिवाइडला नेला. एमची व्हॅल्यू किती आली 5/2. यूजिंग अल्टरनेंडो m/5 n/2 let k. Therefore m is equal to 5k आणि n इज इक्वल टू 2k. मग बघा फर्स्ट रेशो काय आहे आपल्याला शो करायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. m² + n² अपॉन n² - n². 5k ब्रॅकेट स्क्वेअर 2k ब्रॅकेट 5k ब्रॅकेट स्क्वेअर 2k ब्रॅकेट स्क्वेअर. 5k दुसऱ्या मेथडने सॉल्व केलं तरी चालेल, पण आपण सगळे ह्याच मेथडने सॉल्व केले. 25k² + 4k². 25k² - 4k². दोन्हीकडून k² सगळीकडून कॉमन येईल आणि कॅन्सल होईल. 25 + 4 25 - 4 25 + 4 29 आणि 25 - 4 21. काय आलं फर्स्ट रेशो व्हॅल्यू 29/21. आणि सेकंड तुम्ही हे एक्झाम्पल थेरम ऑन इक्वल रेशोचा यूज करून सॉल्व करायचं. यम आणि एन मिळाला आहे आपल्याला. मग यनला आणि एनला कितीने मल्टिप्लाय करायचं, काय करायचं ते करून करायचं आहे तुम्ही.
3 into 5k, 4 into 2k, 3 into 5k, 4 into 2k, 15k, 8k, 15k minus 8k, taking k as a common and cancelling. 15 plus 8, 15 minus 8, 15 plus 8, 23, and 15 minus 8, 7, 23/7. हे सेकंडचं सोल्युशन आलं. बघा आता जो थर्ड क्वेश्चन आहे बघा मुलांनो, तो काय आहे बघा, शो करायचा आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.